तर चंद्रपूर महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आले। शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्याचा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केला होता। यावर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 1 कोटी रुपये घेतले असा आरोप ज्यांनी केला ते भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का, त्यांचं 20% कमिशन होतं का, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। यावर आता संदीप देशपांडेंनीही प्रत्युत्तर दिलंय। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदेंचा लेख वाचून सुनील तटकरे भूमिका स्पष्ट करणार। सकारात्मक पद्धतीनं काम करा, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन। तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेनकेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक, तर लाच प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देणार, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांवर आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती, देशपांडेंचा पलटवार। मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवर मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक, कोस्टल रोडवर मनसेचं आंदोलन, मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील टोईंग प्रकरणाची चौकशी होणार, 5,000 रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू, महापौर समीर राजूरकर यांची माहिती। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।